रुबी म्हणजे त्याला माणिक म्हटलं जातं. रेड कलर लव्हचं प्रतीक मानलं जातं की तो सिम्बॉल ऑफ लव्ह आहे. सेकंड स्टोन आहे एमरल्ड म्हणजे पन्ना, तर त्याचे काय वैशिष्ट्य आहे? हा डार्क ग्रीन कलरचा असतो. याच्यात खूप जास्ती पॉझिटिव्ह एनर्जीज आहेत. तसंच आपल्याला सक्सेस पाहिजे असेल तर प्रोफेशनल लाईफ, ज्यांचे कॉर्पोरेट लाईफ आहे त्यांना पण हा स्टोन यूज करू शकतात. आणि मनी फ्लो किंवा आपल्या बिझनेसमध्ये मनी फ्लोची ग्रोथ पाहिजे असेल तर बिझनेसमॅन पण हा स्टोन घालू शकतात. हिरा, डायमंड. येस. तर त्याचं कॅरेक्टर आणि त्याची वैशिष्ट्य. आणि हिरा जसं मी म्हटलं गर्लचा बेस्ट फ्रेंड आहे, तसंच तुम्ही खूपदा ऐकलं असेल हिरा हे सदा के लिए, डायमंड्स आर फॉर एव्हर. तर याचे वैशिष्ट्य पण तसेच काही आहेत. हाय हॅलो नमस्कार, मी सर्वेश आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता. मित्रांनो, सणासुदीचा काळ सुरू झालाय. नवरात्र आहे, दसरा आहे आणि दिवाळी सुद्धा तोंडावरती आहे. आणि विशेष म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी असलेले 2 मुहूर्त सध्या येत आहेत. आणि या मुहूर्तावर बरेच लोक खरेदी करत असतात, गाडी, टीव्ही, दागिने. पण आपल्या आयुष्याची भरभराट होण्यासाठी, भाग्य उदय होण्यासाठी कुठले असे मौल्यवान रत्न आहेत की जे खरेदी करायला पाहिजेत? तर याबद्दल गाईड करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत जेमोलॉजिस्ट आणि ज्वेलरी डिझायनर स्वरूपा वेद मॅम. मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये. नमस्ते. तर पहिला प्रश्न हाच आहे की जो 3.5 मुहूर्तांपैकी 2 मुहूर्त आता येत आहेत, तर त्या मुहूर्तावर कुठले असे मौल्यवान रत्न आहेत की जे खरेदी करायला पाहिजे? 2 मुहूर्त येतात. त्याच्यामधला पहिला मुहूर्त आहे 12 ऑक्टोबरला 2024, जेव्हा सॅटरडे आहे, दसरा आहे. आणि दुसरा मुहूर्त आहे 2 नोव्हेंबरला 2024, त्याच्यात पण सॅटरडे येतोय आणि गुजराती न्यू इयर म्हणतात त्याला. आणि हे 2 मुहूर्त आहेत, त्याच्यात सगळेजण सोना चांदी तर घेतातच, पण त्याच्यात प्रेशस स्टोन्स पण आपण त्याच्यात ऍड केले तर आपल्याला खूप जास्ती भाग्य उदय होण्यासाठी किंवा भरभराटी होण्यासाठी खूप मदत होते. बरं, तुम्ही आता प्रेशियस स्टोन्स म्हणालात. हो. तर कुठले असे स्टोन्स आहेत की जे मौल्यवान समजले जातात? तसे तर खूप सारे स्टोन्स आहेत, पण प्रेशियस स्टोन्स हे फक्त 4च आहेत. पहिला आहे रुबी, ज्याला आपण माणिक सुद्धा म्हणतो. हा खूपच सुंदर पर्पलिश रेड कलरमध्ये मिळतो. सेकंड आहे एमरल्ड, ज्याला पन्ना सुद्धा म्हणतात. हा डार्क ग्रीन कलरमध्ये मिळतो. थर्ड इज हिरा, डायमंड. डायमंड म्हणजे हिरा, आणि हिरा गर्लचा बेस्ट फ्रेंड मानला जातो आणि हा कलरलेस आणि व्हाईट रंगामध्ये मिळतो. फोर्थ आहे ब्ल्यू सफायर, ज्याला नीलम म्हणतात, आणि नीलमच्या नावातच त्याचा रंग आहे, विच इज रॉयल ब्ल्यू कलरचा हा मिळतो. असे हे 4 प्रेशियस स्टोन्स आहेत. पण स्टोन्स तसे खूप आहेत, मग या 4 स्टोन्सला प्रेशियस असं का म्हटलं जातं? बघा, हे जे 4 प्रेशियस स्टोन्स आहेत हे खूपच जास्ती सुंदर, खूपच मोहक आणि ब्युटिफुल रंगाचे आहेत आणि मेस्मरायझिंग कलर आहे यांचा. आणि तसंच हे भारतातच नव्हे तर पूर्ण वर्ल्डमध्ये खूप जास्ती रेअर आहेत, म्हणून यांना प्रेशियस म्हटलं जातं. पूर्वीच्या काळात राजा महाराजा, राणी, रॉयल फॅमिलीज हे स्टोन घालायचे. हे स्टोन सगळे रॉयल्टीचे प्रतीक आहेत. याचा खूप जास्ती फायदा पण आहे, बेनिफिट्स पण खूप जास्ती आहेत, म्हणून हे घातल्या जायचे. आता आपण पण या स्टोनचा बेनिफिट जर आपल्याला पाहिजे असेल किंवा या स्टोनचे फायदे आपल्याला जाणायचे असतील तर आपण पण हा स्टोन घालू शकतो. बेनिफिट बघून योग्य तो स्टोनच आपण घातला पाहिजे, ताकी आपल्याला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल. बरं, जो पहिल्या स्टोनचं तुम्ही नाव घेतलं की रुबी आणि माणिक, हो, तर याची काय वैशिष्ट्य आहेत आणि याचं काय कॅरेक्टर काय आहे? हो, रुबी म्हणजे त्याला माणिक म्हटलं जातं आणि हा पर्पलिश रेड कलरचा खूपच जास्त सुंदर स्टोन आहे. रेड कलर लव्हचं प्रतीक मानलं जातं की तो सिम्बॉल ऑफ लव्ह आहे आणि प्रेम वाढवण्यासाठी रिलेशनशिपमध्ये हा स्टोनचा वापर केला जातो. तसंच सेल्फ कॉन्फिडन्स किंवा सेल्फ रिस्पेक्ट बूस्ट करायची असेल तर हा स्टोन बेस्ट आहे. तसंच जर आपल्याला प्रोफेशनल ग्रोथ पाहिजे असेल तर आपण हा स्टोन घालू शकतो, ज्याच्यामुळे आपल्याला खूप जास्ती बेनिफिट्स मिळतात. लिडरशिप साठी तो जास्ती मानला जातो स्टोन. तसंच तुम्ही बघितलं असेल पूर्वीच्या काळी राजा महाराजांच्या तलवारीमध्ये किंवा मुकुटामध्ये रुबीचा वापर सर्वात जास्ती केला जायचा. आणि ज्यांचा बर्थडे जुलैमध्ये आहे, जे जुलै बॉर्नचे लोक आहेत, त्यांनी जर हा स्टोन घातला तर त्यांना प्रोफेशनल प्लस पर्सनल लाईफमध्ये खूप जास्ती फायदा होऊ शकतो. बरं, येस. आणि जो सेकंड स्टोन आहे एमरल्ड म्हणजे पन्ना, तर त्याचे काय वैशिष्ट्य आहेत?
एमरेल्डला पन्नासुद्धा म्हणतात, पाचूसुद्धा म्हणतात. हा डार्क ग्रीन कलरचा असतो. याच्यात खूप जास्ती पॉझिटिव्ह एनर्जीज आहेत. मोस्टली रॉयल फॅमिलीज, वेल्दी फॅमिलीज किंवा सेलिब्रिटीजला तुम्ही खूपदा हा स्टोन बघितला असेल वापरताना. जसं की आत्ता अंबानी वेडिंगमध्ये तुम्ही बघितला असेल, सर्वात जास्ती जो ग्रीन कलरचा स्टोन बघायला मिळाला आहे दागिन्यात, तो एमरेल्डच आहे. एमरेल्ड हा स्टोन रॉयल फॅमिलीजमध्ये किंवा वेल्दी फॅमिलीजमध्ये फर्स्ट प्रायोरिटी त्याला दिली जाते. या स्टोनचे फायदे एवढे जास्ती आहेत, याच्यात सक्सेस, मनी हा अट्रॅक्ट करण्यामध्ये आपल्याला खूप जास्ती हेल्प करतो. तसंच हा मेमरी बूस्ट करण्यासाठी, आता मेमरी म्हटलं आपण तर स्टुडंटसाठी तर हा खूप बेस्ट स्टोन झालाच. तसंच आपल्याला सक्सेस पाहिजे असेल तर प्रोफेशनल लाईफ, ज्यांचे कॉर्पोरेट लाईफ आहे त्यांना पण हा स्टोन यूज करू शकतात. आणि मनी फ्लो किंवा आपल्या बिझनेसमध्ये मनी फ्लोची ग्रोथ पाहिजे असेल तर बिझनेसमॅन पण हा स्टोन घालू शकतात. तसंच ज्यांचा जन्म मेमध्ये झालेला आहे त्यांच्यासाठी हा स्टोन खूप पॉझिटिव्ह एनर्जीज घेऊन येतो, तर त्यांनी हा स्टोन नक्कीच घालायला पाहिजे. आणि आता थर्ड, हिरा, डायमंड. येस. तर त्याचं कॅरेक्टर आणि त्याची वैशिष्ट्य. तर डायमंड म्हणजे हिरा, आणि हिरा जसं मी म्हटलं गर्लचा बेस्ट फ्रेंड आहे, तसंच तुम्ही खूपदा ऐकलं असेल हिरा हे सदा के लिए, डायमंड्स आर फॉर एव्हर. तर याचे वैशिष्ट्य पण तसेच काही आहेत. हा खूप कलरलेस आणि व्हाईट कलरचा असून पण एवढा सुंदर दिसतो की सगळ्यांनाच घालावा असा वाटतो. आपल्याकडे एक तर डायमंड असायलाच पाहिजे असं सगळ्यांना वाटतं. डायमंड घातल्याने आपल्याला ब्युटी तर मिळतेच, पण त्याच्यासोबत आपल्याला जे मी म्हटलं डायमंड्स आर फॉर एव्हर, तर हा बॉन्ड स्ट्रॉंग करण्यासाठी किंवा बॉन्ड फॉर एव्हर ठेवण्यासाठी, ज्यांच्यासोबत आपलं रिलेशन आहे त्याच्यात आपला बॉन्ड स्ट्रॉंग राहण्यासाठी, फॉर एव्हर राहण्यासाठी डायमंड आपण त्यांना गिफ्ट करू शकतो, जेणेकरून बॉन्ड स्ट्रॉंग राहील आपला. तसंच काय आहे, तुम्ही बघितलं असेल आत्ता सगळे ऑलमोस्ट सेलिब्रिटीज एंगेजमेंट रिंगमध्ये डायमंडला प्रायोरिटीज ठेवतात. त्यांचे रिंग्स जे असतात एंगेजमेंट ते डायमंडचे असतात. प्लस ज्यांचा जन्म एप्रिलमध्ये झालेला आहे त्यांनी हा स्टोन घातला तर त्यांना खूप जास्ती बेनिफिट्स मिळतील. आणि डायमंड हा स्टोन लक, पॉझिटिव्हिटी अँड प्रॉस्पेरिटीसुद्धा आणतो. ओके. तर दिवाळीच्या पाडव्याला तुम्हाला जर तुमच्या बायकोला केक गिफ्ट द्यायचं असेल तर डायमंड नक्की द्या. काय तर पुढचा जो मौल्यवान रत्न आहे ब्ल्यू सफायर म्हणजे नीलम, तर त्याचं कॅरेक्टर आणि त्याची वैशिष्ट्य काय? बघा, ब्ल्यू सफायर म्हणजे नीलम आणि त्याच्या नावातच त्याचा रंग आहे रॉयल ब्ल्यू रंगाचा. हा स्टोन 0 to हिरो मानला जातो. तुम्ही बघितलंच असेल अमिताभ बच्चनजी जे सुपरस्टार आहे त्यांच्या हातात हा ब्ल्यू रंगाचा स्टोन तुम्ही कधी ना कधी बघितलाच असेल. आणि त्यांची जी जर्नी आहे, त्यांचं जे सक्सेस आहे ते तर तुम्ही बघतच आहात, सगळेच बघत आहात. सो ब्ल्यू सफायर हा खूपच जास्ती पॉवरफुल स्टोन आहे. हा स्टोन सगळेच घालू नाही शकत, कारण हा स्टोन खूप जास्ती हायली पॉवरफुल आणि हायली इफेक्टिव्ह असल्यामुळे आपल्याला काउन्सिलिंग शिवाय हा स्टोन घालू नये. आणि या स्टोनचे एवढे जास्ती फायदे आहेत की तो तुम्हाला जसं मी म्हटलं 0 to हिरो बनवतो. सक्सेससाठी, मनीसाठी, भाग्य उदयासाठी हा सर्वात जास्ती स्टोन मानला जातो. तर ज्यांचा जन्म सप्टेंबरमध्ये झालेला आहे त्यांनी हा स्टोन घालू शकता. पण जर तुम्हाला हे सगळे बेनिफिट्स पाहिजेच असतील तर मी सजेस्ट करेन की जे जमॉलॉजिस्ट आहे त्यांच्याकडून काउन्सिलिंग करूनच आपण हा स्टोन घालावा, ताकी आपल्याला याचे जास्तीत जास्त फायदे मिळू शकतील. तर हा फेम आणि प्रसिद्धीसाठी खूप जास्ती मदत करतो स्टोन. तर आतापर्यंत आपण माणिक, पाचू, हिरा आणि नीलम यांची वैशिष्ट्य बघितली, त्यांचं कॅरेक्टर बघितलं. पण ही जी स्टोन्स असतात यांची सामान्य माणसाला ओळख नसते, म्हणजे ते किती ओरिजिनल आहे, किती ऑथेंटिक आहे याची समज नसते. व यात फसवणूक होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे? जसं की आपण बोलतोय सगळ्या प्रेशस जेमस्टोनबद्दल, तर हे जेमस्टोन्स आहेत ते नॅचरलच असायला पाहिजे, तरच त्याचे बेनिफिट्स आपल्याला भेटू शकतात. जर हा सिंथेटिक असेल, म्हणजे आता मार्केटमध्ये याला मॅनमेड म्हणतात, मॅनमेड असेल किंवा सिंथेटिक असेल, ते ह्या सगळ्या प्रॉपर्टीज किंवा हे बेनिफिट्स होल्ड नाही करत, आपल्याला त्याच्यामुळे बेनिफिट्स नाही मिळणार. नक्की तो प्राईजमध्ये कमी जास्ती असू शकतो, पण नॅचरलमध्ये जे बेनिफिट्स असतात ते जर आपल्याला पाहिजे असतील तर आपण नॅचरल जेमस्टोनच घ्यावे.
आणि मी तर सजेस्ट करेल की तुम्ही जेमॉलॉजिस्टकडूनच हे स्टोन्स घ्यावे आणि घेताना सर्टिफिकेट घ्यावा, ताकी आपल्याला त्याचं एक प्रमाण मिळतं की हा स्टोन नॅचरल आहे. तर हे सगळ्या वस्तू बघूनच आपण हे जेमस्टोन्स घ्यावे. आतापर्यंत आपण खरेदी करताना कुठली काळजी घेतली पाहिजे त्यावरती बोललो. हो, पण एकदा खरेदी केल्यानंतर घरी आणल्यानंतर त्याची काळजी कशी घेतली पाहिजे की तू जास्त काळ टिकेल? बघा, हे जे नॅचरल स्टोन्स आहेत याची खूप जास्ती ब्युटिफुल रंग आहेत आणि त्याची ब्युटी खूप जास्ती अट्रॅक्ट करते लोकांना. ही मेंटेन राहायला पाहिजे, म्हणून आपण 4-5 गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे. जेव्हा पण आपण आंघोळीला जातोय किंवा स्विमिंगला जातोय तेव्हा हे स्टोन काढून ठेवायचे, कारण की हा हायली रिॲक्टिव्ह असतात. केमिकल्स, हार्श केमिकल्स असतात, म्हणजे सोप किंवा बॉडी वॉश यांनी हे रिॲक्ट होऊ शकतात. जसं अजून आहेत की हँडवॉश करतोय आपण किंवा अल्कोहोलिक पदार्थ म्हणजे सॅनिटायझर यूज करतोय, तर ते त्याच्यावर नाही पडायचे. किंवा डिओ आहे त्यांच्यासोबत यांचा संपर्क नको येऊ दे, नाही यायला पाहिजे, जेणेकरून ते काय होतात, ड्युरेबिलिटी वाढते त्यांची. आणि जर आपण घातले आहेत, आपण रोज नाही घालत आहे यांना, तर आपण काय कॉटनच्या रुमालात ते ठेवावे आणि नंतर बॉक्समध्ये किंवा लॉकरमध्ये ठेवले तर ते जास्ती त्यांची पॉलिश टिकून राहते. पण तरी मी सजेस्ट करेन की आपण वेळच्या वेळी त्याला पॉलिश करणं खूप जास्ती गरजेचं असतं. येस. तर या मुहूर्तावर कुठले स्टोन्स घ्यायला पाहिजे, त्यांची वैशिष्ट्य काय आहेत, खरेदी करताना आणि केल्यानंतर कुठली काळजी घ्यायला पाहिजे, याविषयी आपण सविस्तर चर्चा केली. ही माहिती तुम्हाला कामी येईलच, पण तुम्हाला आणखी काही क्विरीज असतील, प्रश्न असतील तर ते कमेंट करून नक्की विचारा आणि बघत राहा सत्य पे सत्ता.